श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही रहस्यमयी आणि भयंकर हालचाल सुरू झाली आहे, ज्याने मोठ्या मोठ्या ज्योतिषांचे आणि वैज्ञानिकांचेही होश उडवले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कारी आणि अंगावर काटा आणणारा टप्पा सुरू होत आहे, जिथे तुम्हाला थेट सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पण थांबायचे. याचा अर्थ आकाशातून कोणतीही जादुई कोंबडी तुमच्या घरात पडणार नाहीये, तर हा निसर्गाचा एक अत्यंत भयानक आणि खोल संकेत आहे. हा एक असा रूपक आहे जो सांगतोय की तुमच्या आयुष्यात आता एक असा मार्ग, अशी व्यक्ती किंवा अशी एक गुप्त आयडिया येणार आहे, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी आणि पैशांची भयंकर किल्लत एका रात्रीत मिटवून टाकेल. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक यातना, अपमानाचे कारस्थान आणि लोकांचे धोकादायक डाव सहन केले आहेत, त्या तुमच्या प्रत्येक अश्रूचा आणि कष्टाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. पण सावधान, हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जर सुरुवातीची 2 मिनिटे किंवा शेवटचा महत्त्वाचा भाग चुकलात, तर तुमच्याच जवळची एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काची ही सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्यादेखत हिरावून घेईल. ब्रह्मांड जेव्हा इतकं मोठं काहीतरी देतं, तेव्हा एक भयंकर परीक्षाही घेतं. घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला पुन्हा त्याच गरिबीच्या खाईत ढकलू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या आयुष्यासाठी का गरजेचे आहे आणि ती धोकेबाज व्यक्ती कोण आहे हे या व्हिडिओत सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा चमत्कारी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होत आहे, जिथे तुम्हाला प्रगतीची एक अशी सुवर्ण संधी मिळणार आहे, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी आणि आर्थिक चणचण कायमची मिटवून टाकेल. तुम्ही मनाने अत्यंत साफ, प्रामाणिक आणि इतरांना मदत करताना स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारे आहात. पण दुर्दैवाने भूतकाळात तुम्हाला बदल्यात फक्त एक विश्वासघात, पाठीत खंजीर आणि भयंकर आर्थिक फसवणूकच सहन करावी लागली आहे. गेल्या काही काळात साक्षात शनिदेव तुमची कठीण परीक्षा घेत असल्यामुळे तुमचे बनत असलेले काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडत होते आणि मेहनत 100% करूनही फळ मात्र 10% मिळत होते. पण आता ऑगस्ट 2026 पासून ही महादशा बदलत असून तुमच्या कठीण संघर्षांचे दिवस नेहमीसाठी संपत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, जर हा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात आणायचा असेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवायची असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण विश्वासाने जय शनिदेव, माझे दिवस बदलत आहेत असे नक्की लिहून आपली उपस्थिती नोंदवा. जे आज पूर्ण श्रद्धेने कमेंट करतील त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होणार असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर एक अत्यंत शुभ आणि आनंदाची बातमी पडणार आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, या बदलत्या काळामध्ये तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल आणि अचानक तुमच्या डोक्यात एखादी अशी नवीन आणि क्रांतिकारी व्यावसायिक कल्पना येईल, जी सुरुवातीला अत्यंत लहान आणि बिनमहत्त्वाची वाटू शकते. आजूबाजूचे लोक किंवा तुमचे जवळचे नातेवाईक कदाचित तुमच्या या कल्पनेची थट्टा उडवतील, पण ज्योतिषीय संकेत असे सांगतात की हीच छोटीशी कल्पना पुढे जाऊन तुमच्यासाठी पैशांचा महापूर घेऊन येणार आहे आणि हाच बिझनेस तुमच्यासाठी आयुष्यभर नियमित मोठा आर्थिक नफा मिळवून देणारा मुख्य स्रोत ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, एकीकडे हा आर्थिक सुवर्णकाळ सुरू होत असतानाच दुसरीकडे तुम्हाला अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुमच्याच जवळची, तुमच्याच ताटात जेवणारी आणि तुमच्याशी गोड बोलून पाठीवर हात ठेवणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे खूप मोठे आणि भयंकर कारस्थान रचत आहे. तुमची होणारी प्रगती, समाजात वाढणारी प्रतिष्ठा आणि तुमचा बदलणारा हा सुवर्णकाळ या व्यक्तीला अजिबात सहन होत नाहीये, ज्यामुळे ती तुमच्या मार्गात मोठे अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या कपटी आणि धोकेबाज व्यक्तीला ओळखण्याची एक अतिशय सोपी पद्धत आहे. ज्या व्यक्तीचे नाव स, म किंवा क या अक्षरावरून सुरू होते आणि जी अचानक तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त बोलायला लागली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा. ही व्यक्ती तुमच्या घरातील किंवा व्यवसायातील गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपले प्लॅन्स पूर्णपणे गुप्त ठेवा. नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी ही व्यक्ती तुमच्यापासून हिरावून घेईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअर, नोकरी किंवा व्यवसायाला एका रात्रीत कलाटणी देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रामाणिक व्यक्तीची तुमच्या आयुष्यात एंट्री होणार आहे. ही व्यक्ती एखादा मोठा व्यापारी, श्रीमंत भागीदारी किंवा एखादा योग्य मार्गदर्शक असू शकतो.
ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आणि पैसा असेल. तुमच्याकडे असलेले अफाट टॅलेंट आणि या व्यक्तीची शक्ती एकत्र येईल आणि या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल, ज्यामुळे समाजात तुमची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेकदा मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की हे भाग्य आणखीन वेगाने फळफळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे भाग्य फळफळण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील? तर ज्योतिषशास्त्रानुसार या बदलत्या काळात तुम्ही निळा किंवा गडद काळा रंग वापरणे पूर्णपणे टाळा. जर ही तुमची स्वतःची रास असली तर या विशिष्ट काळात हा बदल आवश्यक आहे. आणि घराबाहेर पडताना शक्य असल्यास आपल्या खिशात तांब्याचा एक छोटा तुकडा किंवा नाणे सोबत ठेवा. हा उपाय छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना एका क्षणात फोडून काढेल आणि यशाचा मार्ग मोकळा करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या हक्काच्या पैशांसाठी तुम्ही लोकांचे उंबरठे झिजवत आहात किंवा कोर्ट कचेऱ्यांचे चक्कर मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येणार आहे. एखादा जुना मालमत्तेचा किंवा जमिनीचा वाद तुमच्या बाजूने किंवा ज्या व्यक्तीने डिकोड तुमचे कष्टाचे पैसे दाबून ठेवले होते, ती स्वतःहून तुमच्या घरी येऊन तुमचे पैसे परत करेल. हा अचानक झालेला मोठा धनलाभ तुम्हाला कोणत्याही नवीन कामात किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी एक भक्कम पाया मिळवून देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, पैशांसोबतच तुमच्या घरातील वातावरणही आता अत्यंत आनंदी आणि सुखाचे बनणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या घरात विनाकारण सुरू असलेले वाद थांबतील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे बिघडलेले आरोग्य सुधारू लागेल, ज्यामुळे औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबेल. फक्त एक महत्त्वाची काळजी घ्या की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा उत्तर पूर्व कोपऱ्यात कोणत्याही तुटलेली वस्तू, जुने जोडे चपला किंवा कचरा ठेवू नका, कारण तिथली नकारात्मक ऊर्जा घरात येणाऱ्या लक्ष्मीला थांबवत आहे. हा दोष आजच दूर करा. कुंभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीतरी खूप मोठं आणि चमत्कारी देणार असते, तेव्हा तुमची अंतिम परीक्षाही घेतली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या सुवर्ण काळात तुम्हाला 3 मोठ्या चुकांपासून अत्यंत सावध राहावे लागेल, नाहीतर नशिबाने दिलेली ही संधी एका क्षणात वाया जाईल. पहिली मोठी चूक म्हणजे आनंदाच्या भरात येऊन आपल्या आगामी योजना आणि बिझनेस प्लॅन्स कधीही कोणाजवळही बोलून दाखवू नका, कारण वाईट नजर तुमच्या कामाला खीळ घालू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे आळस आणि चालढकल करण्याची सवय आत्ताच सोडून टाका. एखादी चांगली संधी समोर आल्यावर उद्या करू असे न म्हणता त्वरित निर्णय घेऊन कामाला लागा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि तिसरी आणि सर्वात भयंकर चूक म्हणजे भूतकाळात तुम्हाला सोडून गेलेल्या किंवा विश्वासघात केलेल्या व्यक्तीवर पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका. तुमची बदलती प्रगती पाहून ते लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून आजच 4 हात लांब राहा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची आणि रहस्यमय गोष्ट सांगत आहे, जी थेट निसर्गाच्या संकेतांशी जोडलेली आहे. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नात संत वाहणारे पाणी, एखादे भव्य पांढरे मंदिर किंवा नाणे आणि पैसे दिलेले असतील, तर समजून जा की तुमच्यावर दैवी कृपा झाली आहे. हे कोणतेही सामान्य स्वप्न नसून हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या गरिबीचे आणि त्रासाचे दिवस आता कायमचे संपले आहेत आणि पुढच्या काही दिवसात तुमच्या हाती खूप मोठी संपत्ती लागणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या स्वप्नाचा संकेत जितका रहस्यमय आहे तितकाच तो संवेदनशील आहे. त्यामुळे हे स्वप्न चुकूनही कोणालाही सांगू नका, अगदी तुमच्या अत्यंत जवळच्या मित्राला किंवा जोडीदारालाही नाही. हे गुपित तुम्ही जितके जास्त लपवून ठेवाल तितकाच धनलाभाचा वेग वाढेल आणि तुमचे काम विना अडथळा पूर्ण होईल. निसर्गाचा हा संकेत तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देण्यासाठीच तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे त्याचा आदर करा. कुंभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण चमत्कारी आणि दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्याकडे पाहत असताना आपल्या मनात प्रगतीची सकारात्मक इच्छा व्यक्त करा. या उपायामुळे तुमच्या शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि रखडलेली कामे वेगाने मार्गी लागण्यास मदत होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, यासोबतच दर शनिवारी न चुकता मारुतीरायांच्या किंवा शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी चालीसाचे पठण करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्न दान करा. हा उपाय
तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाचे सर्व जुने प्रकोपात्मक दोष आणि ग्रहांची वक्रदृष्टी नेहमीसाठी दूर करेल. तुमचे सोनेरी आणि आनंदी दिवस आता सुरू झाले आहेत. मनात कोणतीही शंका न ठेवता स्वतःवर आणि आपल्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण यश तुमचेच आहे. कुंभराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा, आर्थिक तणावाचा आणि गुप्त शत्रूंच्या कारस्थानाचा कायमचा अंत करायचा असेल तर बजरंग बलीच्या चरणी पूर्ण श्रद्धेने लीन व्हा. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने जय महाबली हनुमान, माझ्यावर कृपा ठेवा आणि माझी सर्व संकटे दूर करा असे लिहून आपली उपस्थिती नोंदवा. लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी साक्षात संकटमोचन हनुमान उभे राहतात त्यांचे केसही कोणी वाकडे करू शकत नाही. तुमची ही एक श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेची भिंत फोडून यशाचा मार्ग मोकळा करेल आणि हनुमानजीच्या आशीर्वादाने पुढच्या 48 तासात तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.